आज आपण स्वच्छ केलेल्या केळफुलापासून कटलेट बनवणार आहोत। काही दिवसापूर्वी आपण केळफूल साफ करण्याची पद्धत पाहिली होती। डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक दिलेली आहे। भिजवलेलं केळफूल चाळणीत घालून गाळून घ्या। गाळलेलं केळफूल व्यवस्थित पिळून घ्या, जेणेकरून त्याच्यातील शक्य तेवढे पाणी वेगळे होईल। केळफूल कुकरच्या भांड्यात घेऊन त्यात एक हिरवी मिरची उभी चिरून घाला। या मिश्रणाच्या 2 शिट्ट्या देऊन शिजवून घ्या। प्रेशर पूर्णपणे निघून गेल्यावर कुकरचं भांडं बाहेर काढून हे मिश्रण ताटावर पसरवून गार होऊ द्या। शिजवलेलं मिश्रण पूर्णपणे थंड झाल्यावर हाताने व्यवस्थित स्क्वीज करून त्यातील अतिरिक्त पाणी काढून टाका। आता एका मोठ्या भांड्यात हे पाणी काढलेलं केळफूल घ्या। त्यात बारीक चिरलेला कांदा, बारीक चिरलेली हिरवी मिरची, बारीक चिरलेलं आलं, बारीक चिरलेला लसूण, चिरलेली कोथिंबीर, गूळ, चिंचेचा कोळ आणि मीठ घाला। त्यातच आवश्यकतेनुसार बेसन घालून हे सर्व साहित्य हाताने चांगले मिक्स करून घ्या आणि त्याचा एक मऊ गोळा तयार करा। इथे आम्ही 2 टप्प्यात बेसन घातले आहे। तयार मिश्रणाचे छोटे छोटे गोळे करून त्यांना कटलेटचा आकार द्या। तयार केलेले कटलेट रव्यामध्ये व्यवस्थित घोळवून घ्या। तवा गरम करून त्यावर थोडं तेल टाका। रव्याने कोट केलेले कटलेट तव्यावर ठेवा आणि दोन्ही बाजूने ते छान कुरकुरीत आणि सोनेरी होईपर्यंत मंद आचेवर शॅलो फ्राय करून घ्या। गरमागरम आणि कुरकुरीत केळफुलाचे कटलेट खाण्यासाठी तयार आहेत। रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। थँक्यू।